माउंट एव्हरेस्टवर पहिल्यांदा यशस्वी चढाई हे वाक्य ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतात तेन्झिंग नोर्गे. पण हा अनुभव त्यांच्यासाठी नेमका कसा होता, तर चला थेट त्यांच्याच नजरेतून जाणून घेऊया की शिखर सर करणं म्हणजे नेमकं काय असतं. 29 मे 1953 ही तारीख लक्षात ठेवा. त्या दिवशी सकाळी तेन्झिंग नोर्गे यांनी स्वतःलाच एक वचन दिलं होतं. हे वाक्य म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर त्या क्षणी त्यांच्या मनात असलेली प्रचंड इच्छाशक्ती आणि समोर उभं ठाकलेलं मृत्यूचं आव्हान हे दोन्ही दाखवतं. चला तर मग आपणही या इतिहासाचा एक भाग बनूया आणि थेट त्यांच्याच नजरेतून पाहूया की जे ध्येय अशक्य वाटत होतं ते त्यांनी कसं साध्य केलं. पण एव्हरेस्ट सर करणं हे काही एकट्या दुकट्याचं काम नव्हतं. त्यासाठी हवी होती एक अटूट भागीदारी, एक अटूट बंधन. पाहूया तेन्झिंग आणि हिलेरी यांच्यातलं हे नातं नेमकं कसं तयार झालं. म्हणजे बघा, या चढाईत कोणी एक नेता नव्हता आणि कोणी दुसरा अनुयायी नव्हता. तेन्झिंग आणि हिलरी सतत एकमेकांची जागा घेत होते. जेव्हा एक जण पुढे जाऊन बर्फात पायऱ्या तयार करायचा, मार्ग काढायचा, तेव्हा दुसरा त्याला अँकर बनून म्हणजे आधार देऊन सुरक्षित ठेवायचा. हे संतुलनच त्यांच्या यशाची आणि सुरक्षेची गुरुकिल्ली होती. त्यांना जोडणारी दोरी ती फक्त एक वस्तू नव्हती, नाही, तेन्झिंग यांच्यासाठी ती त्यांच्या नात्याचं प्रतीक होती. एक अशी गाठ जी सांगत होती की ते दोघे एक आहेत आणि एकाशिवाय दुसरा पुढे जाऊच शकत नाही. आणि म्हणूनच तेन्झिंग यांचे हे शब्द सगळं काही सांगून जातात. ते फक्त दोन गिर्यारोहक नव्हते, तर एक असाच संघ होते ज्यांचं ध्येय एकच होतं, श्वास एकच होता. आणि मग तो क्षण आलाच. तो क्षण जेव्हा ते जगाच्या छतावर पोहोचले. कसा असेल तो अनुभव, काय वाटलं असेल त्यांना, चला पाहूया. शिखरावर पोहोचल्यावर तुम्हाला वाटेल की मोठा जल्लोष झाला असेल, पण नाही. उलट त्यांच्या मनात होती एक खोल शांतता आणि कृतज्ञता. जणू काही ते निसर्गासमोर, त्या शक्तीसमोर नतमस्तक झाले होते. आणि हीच गोष्ट त्यांना एक महान व्यक्ती बनवते. त्या ऐतिहासिक क्षणी तेन्झिंग यांनी फक्त विजय साजरा केला नाही, तर काही खूप खास गोष्टी केल्या. सगळ्यात आधी त्यांनी देवाची प्रार्थना केली. मग त्यांनी सोबत आणलेला प्रसाद अर्पण केला. त्यानंतर 4 देशांचे ध्वज फडकवले. आणि मग शेवटी हिलेरी यांनी त्यांचे फोटो काढले. प्रत्येक कृतीमागे एक खोल अर्थ दडलेला होता. त्यांनी ज्या वस्तू अर्पण केल्या ना, त्यात एक गोष्ट खूप म्हणजे खूपच खास होती. त्यांच्या लहान मुलीने निमाने दिलेली एक छोटी निळी पेन्सिल. ती पेन्सिल त्यांच्यासाठी फक्त एक वस्तू नव्हती, तर त्यांच्या कुटुंबाचं प्रेम आणि आशीर्वाद होते, जे ते जगाच्या टोकावर घेऊन गेले होते. जगाच्या सर्वोच्च टोकावर त्यांना किती वेळ मिळाला असेल असं वाटतं? फक्त 15 मिनिटं. हो, फक्त 15. यावरूनच विचार करा तिथलं वातावरण किती धोकादायक असेल की त्यांना इतक्या लवकर परतीचा प्रवासाला लागावा लागला. पण यश मिळवल्यावर सगळं काही संपलं नाही. उलट एक नवीनच वाद सुरू झाला. एक असा प्रश्न जो त्यांच्या भागीदारीवर शंका निर्माण करत होता. पाहूयात त्यांनी या वादाला कसं तोंड दिलं. ते परत आल्यावर अख्ख्या जगाला फक्त एकच प्रश्न विचारायचा होता. एव्हरेस्टवर पहिलं पाऊल ठेवलं कोणी? हिलेरी की तेन्झिंग? या प्रश्नावर तेन्झिंग यांनी जे उत्तर दिलं ना, ते खरंच त्यांच्या मोठ्या मनाचं प्रतीक आहे. त्यांच्यासाठी पहिला कोण हे महत्त्वाचंच नव्हतं. महत्त्वाचं होतं आपण एकत्र पोहोचलो हीच तर खरी खेळाडू वृत्ती आहे, नाही का? त्यांच्यासाठी हा वादच इतका बालिश होता की त्यांनी एकत्र येऊन यावर एक कायमचा तोडगा काढायचं ठरवलं, जेणेकरून त्यांचं यश या वादात अडकू नये. आणि मग काठमांडूमध्ये त्यांनी एका करारावर सही केली, ज्यामुळे सगळ्या वादांवर पडदा पडला. त्यांनी जगाला सांगितलं की आम्ही जवळजवळ एकत्र पोहोचलो. त्यांच्यासाठी हेच सत्य होतं आणि त्यांनी तेच कायम ठेवलं. शिखरावर पोहोचणं हे एक मोठं यश होतंच, पण प्रवास अजून संपला नव्हता. उलट खरी लढाई तर आत्ता सुरू होणार होती, कारण वर जाण्यापेक्षा खाली उतरणं अनेकदा जास्त धोकादायक असतं. हे त्यांचेच शब्द आहेत जे सांगतात की खरा धोका आता सुरू झाला होता. कारण खाली उतरताना थकवा आणि कमी झालेला ऑक्सिजन यामुळे एक छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकली असती. हे शब्द ऐकूनच अंगावर काटा येतो. विचार करा, एक छोटीशी चूक आणि तुम्ही थेट कांगशुंग हिमनदीत, जिथे तुमचा मागमूसही सापडणार नाही. मृत्यू इतका जवळ होता. या धोक्याचा सामना करण्यासाठी त्यांच्याकडे एकच मंत्र होता, हुशार. हुशार म्हणजे सावधगिरी. हा शब्द त्यांच्यासाठी जगण्या मरण्याचा मंत्र बनला होता. कारण खाली उतरताना प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं. आणि जेव्हा ते सुखरूप कॅम्पवर परतले, तेव्हा त्यांच्या मनात यशाचा आनंद नव्हता, तर सुखरूप परतल्याचा दिलासा होता. देवाचे आभार, आम्ही वाचलो, हाच विचार त्यांच्या मनात आला. यावरूनच लक्षात येतं की ते किती मोठ्या धोक्यातून बाहेर आले होते. शिखरावरून दिसणारं दृश्य
त्यांच्यासाठी फक्त एक सुंदर निसर्ग नव्हता, तो एक आध्यात्मिक अनुभव होता. जणू काही खालचे सर्व पर्वत आणि टेकड्या देवदेवता म्हणून त्यांना आशीर्वाद देत होत्या. ही चढाई त्यांच्यासाठी एक तीर्थयात्राच ठरली होती. तर मग टेन्सिंग यांच्या या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? महान यशाचं खरं मोजमाप काय आहे? पहिलं येण्यात की एकत्र यशस्वी होण्यात? हा प्रश्न फक्त गिर्यारोहणासाठी नाही, तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला लागू होतो. विचार करण्यासारखा आहे नाही का?